विभाज्य संख्या म्हणजे काय हे समजावून घेण्यासाठी आता आपण पहिल्यांदा हा 2चा पाढा बघूया. तर या 2च्या पाढ्यामध्ये ज्या ज्या संख्या दिसतायत या सगळ्या संख्या या 2नी विभाज्य आहेत. म्हणजेच काय विभाज्य आहेत म्हणजे काय, या सगळ्या संख्यांना 2नी भाग जातो. आपण जेव्हा म्हणतो की 2नी भाग जातो किंवा 2नी एखादी संख्या विभाज्य आहे याचा अर्थ 2नी निशेष भाग जातो. निशेष भाग म्हणजे काय, म्हणजे बाकी शून्य असते. तर 2, 4, 6, 8 या सगळ्या संख्यांना 2नी निशेष भाग जातो, बाकी शून्य असते. म्हणून या सगळ्या संख्यांना 2नी विभाज्य संख्या असं म्हणायचं. आता 2नी विभाज्य संख्या कशा शोधता येतील, कुठल्या संख्या 2नी विभाज्य असतील, तर 2ला कुठल्याही संख्येने गुणलं की 2नी विभाज्य संख्या मिळते. म्हणजे समजा मी 2ला 10ने गुणलं 20 ही विभाज्य संख्या आहे 2नी. 40 2ला 20ने गुणलं तर 40 येतील. त्यामुळे 40 ही संख्या पण 2नी विभाज्य आहे. आता असंच समजा मी हा 3चा पाढा पाहिला तर 3च्या पाढ्यात ज्या संख्या आहेत 3, 6, 9, 12 आणि अशा सगळ्या संख्या, या सगळ्या संख्या या 3नी विभाज्य आहेत. आता आपण हे गुणाकार बघूया. 3 गुणिले 5 बरोबर 15. म्हणजेच 15 ही संख्या 3 आणि 5 या दोन्हींनी विभाज्य आहे. आता 3 गुणिले 4 म्हणजे 12 आहे आणि फक्त 3 चौक 12 आहे का, नाही, 6 दुने पण 12 आहे, बेसक पण 12 आहे. म्हणजेच 3 आणि 4चा गुणाकार जसा 12 येतो तसा 2 आणि 6चा गुणाकार पण 12 येतो. म्हणजे 12 ही 3, 4, 2, 6 या सर्व संख्यांनी विभाज्य अशी संख्या आहे. या सर्व संख्यांनी 12ला निशेष भाग जातो. आता मी 1 गुणिले 15 बरोबर 15 असं पण लिहू शकते का, मी लिहू शकते. 12 गुणिले 1 बरोबर 12 असं पण लिहिता येतं का, लिहिता येतं. म्हणजेच 15 ही फक्त 3 आणि 5नी विभाज्य नाही तर 15 ही 1 आणि 15नी सुद्धा विभाज्य आहे. तसंच 12 ही कशा कशाने विभाज्य आहे, 3, 4, 2, 6 आणि याबरोबरच 1 आणि 12 म्हणजे 1 आणि ती स्वतः, या संख्यांनी पण या संख्या विभाज्य आहेत.